चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. श्रीमद ग्रंथराज दासबोध. श्रीराम समर्थ. अध्यात्मशास्त्राच्या ग्रंथरचनेच्या आरंभी मंगलाचरण करण्याची सांप्रदायिक रीत आहे. त्यानुसार येथे रामदास स्वामींनी नामस्क्रिया रूप मंगल केले आहे. श्री गणेश, सरस्वती, श्री गुरु व प्रभू रामचंद्रांना वंदन करून ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीला जावा म्हणून रीतीनुसार आशीर्वाद मागितले आहेत. ग्रंथाच्या शेवटी ज्या जगदीश्वराचे त्यांनी स्मरण केले आहे त्याचेच ग्रंथारंभीही स्मरण करून आपला भाव व्यक्त केला आहे. पुढील समाजात तपशीलवार स्तवन करून त्या त्या देवतांविषयीचा वाचकाचा भाव जागा केला आहे. यामध्ये श्रोते व परमार्थिक सभेतील सभासदांचा समावेश केला आहे. हे विशेष. ग्रंथातून मोक्षाच्या साधनाची वर्मे वाचकाच्या बुद्धीला स्पष्टपणे उमगली पाहिजेत. ती अशी: मी जीव नसून ब्रह्म आहे. कर्म व उपासना ही जीव ब्रह्म आहे असा अनुभव येण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधने आहेत. ती साध्य नाहीत. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. श्री गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही. मी ब्रह्म आहे ह्या अनुभवालाच ज्ञान म्हणतात. दिसणारे जग, प्रपंच व देह माईक आहेत. त्याविषयी अनासक्त असावे. माईक जगात माईक जीवाने ईश्वराच्या आज्ञेनुसार वागून प्रयत्नांची पराकाष्ठा करून वैभव संपन्न जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जीवन आनंदमय असावे. जीवनाच्या विशिष्ट वळणावर आल्यानंतर त्या वळणाशी सुसंगत जीवन असावे. वानप्रस्थ व संन्यास ह्या दोन आश्रमांची वळणे जीवनात येतात व ती आली पाहिजेत ह्याचे भान असावे. मोक्ष हाच खरा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ व काम हे त्याला सहाय्य करतात. न्याय, नीती, कायदा इत्यादिकांचा धर्मातच समावेश असून केवळ धर्मजीवन हे साध्य नाही. दया, दान, सेवा ह्यांचाही धर्मातच समावेश होतो. तीही साधने आहेत, साध्य नाहीत. मी धार्मिक आहे, मी परोपकारी आहे, मी कर्तव्यदक्ष आहे, मी निस्पृह आहे, मी पवित्र आहे इत्यादी प्रकारे दुमसणारा साधक मी ब्रह्म आहे अशी निष्ठा सांभाळू शकत नाही. परमार्थाच्या सहजावस्थेत ही निष्ठा सुद्धा एक अडचणच ठरते. व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्र यांचे स्वातंत्र्य, प्रगती व वैभव ह्या सर्वांचा उपयोग मानवाच्या अंतिम कल्याणासाठी म्हणजे मोक्षासाठी असतो ह्याचे भान असावे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीतून सुटून संपन्न व यशस्वी जीवनासाठी परमार्थाचा उपयोग करावासा वाटणे हा त्या साधकाने केलेला परमार्थाचा पराभव होय. दशक पहिला स्तवनाचा. समास पहिला ग्रंथारंभ लक्षण. श्रीराम समर्थ. श्रोत्याची भूमिका स्वीकारून समर्थ स्वतःच्या ग्रंथाविषयी प्रश्न विचारतात की या ग्रंथाचे स्वरूप काय आहे, त्याचा विषय काय, त्याच्या अभ्यासाचे फळ काय. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. काय बोलिले या शब्दांनी विषय व प्राप्त काय आहे या शब्दांनी अनुबंधातील प्रयोजन यांचा उल्लेख केला आहे. शास्त्राची भाषा न वापरता साधी भाषा वापरण्यास येथूनच सुरुवात झाली आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग. स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच उत्तर देताना समर्थ म्हणतात की माझा हा दासबोध नावाचा ग्रंथ गुरु व शिष्य यांच्यातील कल्पित संवाद रूपाने लिहिला असून त्यात भक्ती मार्गाचे सुस्पष्ट विवेचन आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण,
निरोपिले. भक्तीचे 9 प्रकार, प्रपंच, ज्ञान व वैराग्य यांचा बराच विचार केला असला तरी प्रामुख्याने अध्यात्माचाच विचार व स्पष्टीकरण केले आहे. भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. अधिकार संपन्न होऊन भक्ती या साधनाने माणसाला आत्मरूप देव मी आहे असा निश्चितपणे अनुभव येईल, हे या ग्रंथाचे तात्पर्य आहे. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. आत्मनिवेदन या मुख्य भक्तीचे खरे स्वरूप, निर्विशेष व निर्विषय ज्ञान कसे असते व ज्याला हे ज्ञान झाले आहे त्याची अवस्था किंवा स्थिती कशी असते यांचे निश्चयात्मक वर्णन या ग्रंथात केले आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सयोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. जीव ब्रह्म आहे हाच शुद्ध उपदेश. जीवनमुक्ती हीच खरी मुक्ती व मोक्ष म्हणजे नेमके काय या संबंधी स्पष्टीकरण केले आहे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. ब्रह्म या विमल तत्वाचे स्वरूप ब्रह्मज्ञान झाल्याने मी देह आहे ही भूमिका जाऊन मी देहाचा प्रकाशक आहे असा बोध झालेली अवस्था व आत्मरूप मीचा देह व दृश्य जगताशी असलेला कल्पित संबंध कमलपत्र व त्यावरील प्राण्याप्रमाणे कसा असतो याचे स्पष्ट विवेचन आहे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे. ब्रह्मरूप देव, त्याच्याशी विभक्त नसलेला भक्त, ईश्वर व जीव यांचे संबंधी निश्चयात्मक वर्णन केले आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. 14 ब्रह्मांपैकी खरे ब्रह्म कोणते? जीव, ईश्वर, जगत व ब्रह्म यांच्या स्वरूपासंबंधी असलेला अनेक मतांचा उहापोह व मीचे खरे स्वरूप काय आहे याचे निर्णयात्मक वर्णन या ग्रंथात केलेले सापडेल. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. उपासनेची मुख्य लक्षणे कोणती? काव्य किती प्रकारांनी केले जाते व चातुर्याची विविध लक्षणे कशी असतात त्यांचे वर्णन केले आहे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. माया या तत्वापासून निर्माण झालेल्या दृश्य जगताचे लक्षण, पंचमहाभूतांचे स्वरूप व खरा करता कोण आहे या संबंधी स्पष्टीकरण केले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. किंतु, संशय व आशंका या 3 शब्दांचा शंका हा एकच अर्थ आहे. व्यवहार, धर्म व परमार्थ या संबंधी निर्माण होणारे प्रश्न व त्या संबंधी निर्माण होणाऱ्या शंकांची उत्तरे दिली आहेत. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, नवचे किंकदा. ग्रंथाचे संपूर्ण अंतरंग प्रस्तावनेच्या मर्यादित तपशिलाने सांगणे शक्य नाही, पण जे प्रामुख्याने सांगितले आहे त्याचा उल्लेख केला आहे. तथापि अवघादास बोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. परंतु एवढे नक्की की दासबोधाची 20 दशकात वाटणी केली असून त्या त्या दशकात त्या त्या विषयांची मांडणी केली आहे. ती विस्तृत होईल अशी काळजी घेतली आहे. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती,
आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित दासबोधाची रचना करताना अनेक संबंधित ग्रंथांचा आधार घेतला असून त्यात प्रत्येक वेदाच्या शेवटी येणाऱ्या उपनिषदांचा किंवा श्रुतिवाक्यांचा मुख्यत्वाने समावेश आहे. शिवाय अन्य प्रकरण ग्रंथ व प्रक्रिया ग्रंथांचाही उपयोग केला आहे. श्रुती व शास्त्र याहून अधिक महत्वाचा म्हणजे स्वतःला आलेला पडताळा. त्याचाही दासबोधाच्या रचनेत महत्वाचा वाटा आहे. नाना समती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. या ग्रंथाला अशा प्रकारे अनेक प्रमाण ग्रंथांचा आधार असल्याने त्याच्याही प्रमाण्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. ग्रंथाचा यापुढे अभ्यास करणाऱ्याला तसा अनुभव येईलच. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती भगवद वाक्ये. अध्यात्मशास्त्राचा नवा ग्रंथ पुढे येत आहे म्हणून केवळ मत्सराने त्याला दोष द्यावयाचे असतील तर त्यामुळे गीता, उपनिषदादी सर्वच ग्रंथांना दोष द्यावा लागेल व त्या सर्वांचेच प्रामाण्य नाकारावे लागेल. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे भगवत इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ. भगवद वाक्ये येतार्थ निश्चयेसी. उत्तर गीता, अवधूत गीता, वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, श्रीमद भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा आधार घेतला आहे. या सर्वांची अतिसंक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. उत्तर गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. 3 अध्याय दृढ योगाने कर्मत्यागपूर्वक आत्मानुभवाची साधना पद्धती. अवधूत गीता श्री दत्तात्रेयांनी कार्तिक स्वामींना 8 अध्यायात सांगितलेला गोरक्ष प्रणित ज्ञानयोग. वेद जगाचे आद्य अक्षर वाङ्मय. ऋक्, यजु, साम व अथर्व असे 4 वेद. ऋक् ज्ञानप्रधान, यजु कर्मप्रधान, साम भक्तिप्रधान तर अथर्व तंत्रमंत्र प्रधान आहे. कर्म, उपासना व ज्ञान अशी प्रत्येक वेदाची 3 कांडे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राजा व देव अशा जीवनाच्या 5ही घटकांचा विचार. प्रत्येक वेदाचे संहिता, ब्राह्मण व आरण्यक असे 3 पोटभाग. वेद मंत्र म्हणजे ऋचा. पवित्र व शांत ऋषींना हे मंत्र जणू श्रुत झाले म्हणून त्यांना श्रुती म्हणतात. म्हणूनच वेदवाङ्मयाला अपौरुषेय म्हणतात. मानवी बुद्धीचे भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा व कारण पाठव हे दोष त्यात नसल्याने वेदांना प्रमाण मानले जाते. गीता असे सांगते की वेद ईश्वराच्या श्वासातून निर्माण झाले म्हणजे त्यांची कोणी विचार करून रचना केली नाही, तर त्या ऋचा म्हणजे उत्स्फूर्त ज्ञानाची शब्दबद्ध कारंजी होत. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ही वेदांगे होत. आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व वेद इत्यादी उपवेद होत. वेदमंत्रांच्या उच्चाराचे काटेकोर नियम आहेत. पूर्वी आपापले वेद मुखोद्गत असलेले ब्राह्मण असत. आजही क्वचित आहेत. काही जणांचे 2 वेदांचे, काहींचे 3 वेदांचे तर काहींचे 4 वेदांचे अध्ययन असते. त्यावरून द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी अशी आडनावे असतात. वेद या धातूपासून ज्ञानवाचक वेद हा शब्द तयार झाला आहे. उपनिषद वेदातील ज्ञानकांड प्रत्येक वेदाची उपनिषदे आहेत. उदाहरणार्थ सामवेदाचे केनोपानशिद, यजुर्वेदाचे त्रैत्तिरीय, उपनिषदांचे सार म्हणजे गीता, ज्याच्या अनुभवाने
अविद्येची पकड सैल होते व जे मोक्षाकडे गती देते ते उपनिषद, अशी उपनिषदाची सुटसुटीत व्याख्या आहे. उपनिषदे सुमारे 108 असून त्यात ईश, केन, कठ इत्यादी सुमारे 15 उपनिषदे मुख्य भागात आहेत. भगवान शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यात या उपनिषदातील मंत्र विचारांसाठी घेतले आहेत. भगवद्गीता जगप्रसिद्ध अध्यात्म ग्रंथ. धर्म व अधर्म, न्याय व अन्याय, नीती व अनीती, कर्तव्य व अकर्तव्य याविषयी मोहित झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने उपदेश करून प्राप्त कर्तव्याला कर्तृत्वाचा भ्रम सोडून सामोरे जाण्यास सांगितले. अनासक्त कर्म, समर्पित भक्ती व मोक्षाचे तत्वज्ञान, त्या संबंधी निसंदिग्ध बोध करून जगाला मोक्षाचे तत्वज्ञान सांगितले. ब्रह्मगीता ब्रह्मदेवाने देवांना सांगितली. स्कंद पुराणातील सूत संहितेचे 1 ते 12 अध्याय किंवा योग वसिष्ठातील उत्तरार्धातील सर्ग 173 ते 181. हंसगीता महाभारतातील शांती पर्वापैकी 45 श्लोक विष्णूने हंस रूपाने ब्रह्मदेवाला सांगितले. भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितली किंवा भगवतात कृष्णाने सांगितली. पांडवगीता 5 पांडव व ब्रह्मदेव इंद्रादिकांनी भगवान श्रीकृष्णाची 80 श्लोकांत केलेली स्तुती. गणेश गीता गणेश पुराणाच्या अखेरच्या खंडात अनुक्रमे 138 ते 148 भगवद्गीतेशी मिळती जुळती आहेत. यमगीता 19 श्लोकांचे भक्तिपर स्तोत्र. हिचे श्रेय बऱ्याच जणांकडे जाते. पराशर मैत्रेय, भीष्म नकुल, यम नचिकेता ग्रंथ महाभारत, विष्णू पुराण, नृसिंह पुराण आणि अग्निपुराण. शिवगीता ही गीता श्री शंकरांनी श्री रामचंद्रांना सांगितली. तिचे 16 अध्याय असून 783 श्लोक आहेत. ही वेदांताचे उत्तम विवरण करणाऱ्या पद्मपुराणात आलेली आहे. रामगीता ब्रह्मांड पुराणात उमा महेश्वर संवादात्मक अध्यात्म रामायणाच्या उत्तरकांडात ही गीता असून यात 62 श्लोक आहेत. ही गीता श्रीरामांनी लक्ष्मणास सांगितली असून यात मुख्यत्वे कर्माकर्म विवेक व सद्गुरु आश्रमाचा महिमा वर्णिला आहे. गुरुगीता ही गीता म्हणजे अनन्य गुरुभक्ती साधन व या विषयावरील उमा महेश्वर संवाद आहे. स्कंद पुराणात उत्तरखंडात अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश 274 श्लोकांतून या गीतेद्वारे केलेला आहे. गर्भगीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या या गीतेत 25 श्लोक असून त्यात गर्भधारा, जन्मप्राप्ती, भोग वगैरे चुकवण्याचा उपाय उपदेशिला आहे. भागवत महापुराण व्यासांनी केलेली 12 स्कंधांची प्रचंड रचना. 18,000 श्लोक, अत्यंत रसाळ असे कृष्ण चरित्र व जोडीला आख्याने उपाख्याने, संस्कृत श्लोक समजण्यास कठीण. 10व्या स्कंदावर कृष्ण दयार्णव व बहिराजात वेद यांची टीका असून 11व्या स्कंधावर एकनाथ महाराजांची सविस्तर ओवीबद्ध टीका आहे. यातील अन्य गीता वाङ्मय आता प्रचलित नाही. फक्त भगवद्गीता सर्वत्र अभ्यासिली जाते. भगवद्वचनी अविश्वासे ऐसा कवण पतित असे, भगवद्वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. प्रत्यक्ष भगवंताच्या उपदेशावर विश्वास न ठेवण्या इतका पापी कोणी असेल काय? या ग्रंथातील प्रत्येक सिद्धांताला भगवत वचनाचा प्रत्यक्ष आधार आहे. त्या वाचून एक शब्दही लिहिलेला नाही. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच थेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. संपूर्ण ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय जर कोणी त्या ग्रंथाला नावे ठेवीत असेल तर तो दुष्ट व दुराभिमानी केवळ मत्सरामुळेच तसे करेल. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. दुराभिमानामुळे मत्सर उफाळून येतो. मत्सराचे रूपांतर तिरस्कारात होते
व तिरस्कारातून क्रोधाचा अग्नी पेटतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. असा जो कोणी काम क्रोधादिकांनी खवळून नासक्या अंतःकरणाचा होतो, त्याच्या अहमवृत्तीमध्ये झालेला भयंकर बदल सर्वांनाच स्पष्टपणे दिसतो. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांच पावला, मृत्य राहो. जो काम क्रोधादिकांनी बरबटलेला आहे, त्याला सज्जन कसे म्हणता येईल? त्याची अवस्था अमृत पिऊ बघणाऱ्या राहूसारखी होईल. विष्णू मोहिनीच्या रूपाने देवांना अमृत वाटत असताना राहू कपटाने देवांच्या रांगेत बसला. तो अमृताचा घोट घेणार, तोच चंद्र व सूर्याने राहूचे कपट विष्णूच्या लक्षात आणून दिल्याने श्री विष्णूंनी क्षणार्धात त्याचे मस्तक सुदर्शन चक्राने उडवले. अमृत मुखातच राहिले, जठरात गेले नाही. ही गोष्ट समुद्र मंथनाच्या वेळेची आहे. त्याप्रमाणे हा ग्रंथ वर वर पाहून त्याला नावे ठेवणाऱ्यांनी या अमृततुल्य ग्रंथाच्या लाभाला मुकावे लागेल. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम. खरे तर एवढे बोलू नये, पण ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला लाभ होईल. तरीही दुराभिमान सोडण्यातच जीवाचे खरे कल्याण आहे. मागा श्रोती आक्षिपेले, जी ये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले, संकळीत मार्गे. सुरुवातीला या ग्रंथासंबंधी जो प्रश्न श्रोत्यांनी विचारला होता, त्याचे पूर्ण उत्तर थोडक्यात दिले आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक सरा. या ग्रंथाचे व्यवस्थित श्रवण केले असता श्रवण करणाऱ्याच्या प्रवृत्तीत ताबडतोब बदल होईल. त्याचे वागणे बोलणे बदलून जाईल. त्याच्या मनात असलेल्या अनेक शंकांची उत्तरे मिळत जातील. अज्ञान हे शंकेचे मूळ आहे. ग्रंथाच्या यथार्थ मननाने व चिंतनाने अज्ञान नष्ट होत जाईल. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे. जीवन मुक्तीचा सोपा मार्ग त्याला दिसू लागेल. अवघड साधने करण्याची गरज नाही हे लक्षात येईल व सायुज्य मुक्ती किंवा जीवनमुक्ती म्हणजे नक्की काय हे कळेल. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. मी दृश्य जगत, जगताचे कारण ब्रह्म, जगताचा नियंता ईश्वर या संबंधीचे अज्ञान दूर होईल. दुःखाचे स्वरूप कळून दुःखांची कारणे प्रारब्धामुळे तशीच राहिली तर त्यामुळे दुःख होणार नाही. 5 प्रकारचे भ्रम नष्ट होऊन लवकरच मी ब्रह्म आहे असे ज्ञान होईल. 5 प्रकारचे भ्रम पुढील प्रमाणे. जगत सत्यत्व भ्रांती, सोन्याऐवजी विशिष्ट नाम व रूप असलेली बांगडी दिसू लागली की सोन्याकडे दुर्लक्ष होते. त्याप्रमाणे नामरूपांनी भरलेले जग सत्य वाटू लागले की ब्रह्माकडे दुर्लक्ष होते. जग खरे आहे असा भ्रम होतो. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, जास्वंदीच्या पाकळीवर पारदर्शक पेपरवेट ठेवला तर त्या पाकळीने पेपरवेट रंगीत केल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे निष्क्रिय आत्म्याच्या सत्तेवर बुद्धीचे व्यवहार चालत असले तरी आत्माच करता आहे असा भ्रम होतो. भेदभ्रांती, सूर्यबिंबाचे पाण्यामुळे पाण्यात प्रतिबिंब दिसून सूर्याचे बिंब व प्रतिबिंब असे 2 भेद भासतात. त्याप्रमाणे आत्मबिंबाचे स्वच्छ बुद्धीत आभासरूप प्रतिबिंब पडल्याने आत्मा व जीव असा भेदाचा भ्रम होतो. संगभ्रांती, घटातील आकाशाचा घटाशी कधीच संग किंवा संबंध होत नाही. घट फुटला तरी आकाश जसेच्या तसे राहते. त्याप्रमाणे आत्मा व शरीर यांचा कधीच संग होत नाही. देह मरण पावताच आत्मा मेला असा अज्ञानामुळे भ्रम होतो. विकार भ्रांती, असतो, जन्मतो, वाढतो, बदलतो, क्षीण होतो व नष्ट होतो हे 6 विकार देहाला असतात. अज, अजर, अमर व निरवयव आत्म्याला विकार नसतात. देहाचे विकार आत्म्याचे आहेत असा भ्रम होतो. असे भ्रमज्ञान नष्ट झाल्यावर आत्मज्ञान होते.
योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित. ज्याला जीव व ब्रह्म यांचा योग साधावयाचा आहे त्याला वैराग्य प्राप्त झालेच पाहिजे. असे वैराग्य हे महत्भाग्याचे लक्षण आहे. हे वैराग्य या ग्रंथाच्या अभ्यासाने मिळेल. व्यवहार चातुर्य व ब्रह्मसत्य असून व्यवहाराचा आधार असलेले जग मिथ्या आहे हा विवेक होईल. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणते. कर्म अकर्म, नीती अनीती इत्यादी संबंधी असलेले भ्रम जातील. दुर्गुण व कुलक्षणे हळूहळू कमी होतील व त्यांची जागा सद्गुण व सुलक्षणे घेतील. प्रसंग, व्यवहार व व्यक्ती यांचे आकलन होईल. तर्कशक्ती काम करू लागेल. बुद्धीला निवाडा करण्याचे सामर्थ्य येईल. कालमनाच्या प्रभावाने भान राहील. पुढे कोणती वेळ येऊन ठेपणार आहे त्याचे आधीच आकलन होईल. समोर ठाकलेल्या प्रसंगाचे स्वरूप लक्षात येईल. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. जे आळशी आहेत त्यांना उद्योग करावासा वाटेल. पापी लोकांना आपल्या पापी जीवनाचा पश्चाताप होईल. भक्ती ही निरुद्योगी, निराश व भावनाप्रधान मंडळींची अनुत्पादक जीवन पद्धती आहे. या व अशा प्रकारची भक्तीची निंदा करणारे भक्ती मार्गाचे महत्व ओळखतील. बुद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. जे बद्ध आहेत ते मुमुक्ष होतील. मूर्ख आपला मूर्खपणा सोडून तो न करण्याविषयी जागरूक राहतील. जे भगवत भजन करीत नाहीत ते भगवंताचे भजन करूनच मुक्त होतील. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. स्वभाव, आचार, विचार व उच्चार यातील अनेक प्रकारचे दोष नाहीसे होत जातील. या दोषांमुळे पतित झालेले पावन होत जातील. व्यावहारिक पतन थांबेल. मी ब्रह्म असताना मी देहादी आहे अशा अज्ञानाने पतन पावलेले मी ब्रह्म आहे असा अनुभव घेऊन ब्रह्माप्रमाणे पावन होतील. या ग्रंथाच्या श्रवणाने माणसाला अशी उत्तम गती मिळेल. जीवभावाची अधोगती थांबवून ब्रह्मभावाची उत्तम गती प्राप्त होईल. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. मी देह आहे या देहबुद्धीमुळे जीवाला अनेक दुःखे, यातना, संकटे व छळ सोसावे लागतात. ते श्रवणामुळे जाणवणार नाहीत. व्यवहार व परमार्थ याविषयी असलेल्या अनेक शंका व चुकीच्या संकल्पना नाहीशा होतील. या जगात व प्रपंचात राहून जीवन जगत असताना होणारे उद्वेग नष्ट होतील. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान. असे या ग्रंथाच्या श्रवणाचे फळ आहे. त्यामुळे अधोगती टळून अंतःकरण शांत व तृप्त होते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुंसा, तयास तेची प्राप्त. परंतु त्यासाठी ग्रंथ व ग्रंथातील विषयावर श्रद्धा हवी. जेवढी श्रद्धा जास्त तेवढे फळ अधिक. ग्रंथकर्त्या व्यक्तीकडे लक्ष देऊन व्यक्तिमत्सरामुळे ग्रंथमत्सर केला तर त्या मत्सरी व्यक्तीला तसेच फळ मिळेल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील ग्रंथारंभ लक्षण नावाचा पहिला समास समाप्तम. श्रीराम समर्थ. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.